हॅलो स्टुडंट्स, दिस इज अक्षय अगेन, युअर फिजिक्स टीचर. लास्ट लेक्चरमध्ये आपण वेव्ह ऑप्टिक्स वगैरे संपवलं होतं आणि मी हीट ट्रान्सफर किंवा थर्मोडायनॅमिक्स सुरू करणार होतो, पण त्याच्या अगोदर मला वाटलं की फ्लुइड मेकॅनिक्स करू. कारण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये तुम्हाला अशा थोड्या कन्सेप्ट सापडतील ज्या आपल्याला पुढं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये वगैरे युजफुल असणार आहे. तर स्टार्ट करू. फ्लुइड मेकॅनिक्स. आपल्याला मेकॅनिक्स म्हणजे माहिती आहे, मेकॅनिक्स म्हणजे स्टडी ऑफ मोशन, फोर्सेस, एव्हरीथिंग. ओके. तर फ्लुइडचा अर्थ काय? ओके, तुम्हाला मॅटर माहीत असेल, म्हणजे तो भांडणातला मॅटर नाही, केमिस्ट्रीमधला मॅटर. जे 3 टाईप आहेत, कुठले कुठले? सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर सॉलिड काय असतात? ज्यांना डेफिनेट शेप असतो, डेफिनेट व्हॉल्यूम असतं सगळं. लिक्विडला डेफिनेट शेप नसतो. ओके, पण व्हॉल्यूम डेफिनेट असतं. व्हॉल्यूम इज फिक्स्ड. करेक्ट आहे. हे ज्या कंटेनरमध्ये जातं त्याचा स्वतःचा शेप घेतं लिक्विड. पण गॅसेसला शेप पण नसतो आणि त्याचं स्वतःचं व्हॉल्यूम पण फिक्स नसतं. मग लिक्विड आणि गॅसेस यांच्यातली इंटरमॉलिक्युलर फोर्सेस खूप कमी असल्यामुळं त्यांना आपण कंबाइंडिंगली, म्हणजे त्यांना डिफॉर्म करणं वगैरे खूप इझी आहे. आणि ह्या दोघांना मिळून आपण काय म्हणतो? फ्लुइड्स. येते लक्षात? आणि फ्लुइड्सचं मेकॅनिक्स म्हणजे फ्लुइडचा स्टडी करणं, त्या स्टडीला, त्या ब्रांचला काय म्हणतो आपण? फ्लुइड मेकॅनिक्स. ओके. मग फ्लुइड्स मेकॅनिक्समध्ये काय काय येतं? जर समजा फ्लुइड रेस्टवर असेल, जे ती मोशनमध्ये नसेल, तर त्याला आपण म्हणतो हायड्रोस्टॅटिक्स किंवा फ्लुइड स्टॅटिक्स. आणि जर ते पाईपमधून मूव्ह करत असेल वगैरे, कुठेतरी मोशनमध्ये असेल ते, तर त्याला म्हणतो फ्लुइड डायनॅमिक्स. मग ह्या दोघांच्या स्टडीला मिळून आपण काय म्हणतो? फ्लुइड मेकॅनिक्स. मग ह्यांच्या थोडे बेसिक प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्ही 8th 9th मध्ये वगैरे शिकला असाल. पहिली प्रॉपर्टी काय असते? डेन्सिटी. सगळ्यांचीच असते ती, सॉलिड, लिक्विड, गॅसेस सगळ्यांचीच. डेन्सिटीला काय येतो आपण? मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. त्यानंतर असते रिलेटिव्ह डेन्सिटी. मी ह्याच्यावर प्रॉब्लेम्स वगैरे काही घेत बसणार नाही, कारण हे खूप इझी आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी काय असते? डेन्सिटीला कसं लिहितो आपण? रो. ओके. सो डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. सगळ्यात गरीब फ्लुइड कुठला आहे? वॉटर. किंवा डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि हे युनिटलेस आहे. ओके. ह्यालाच आपण काय म्हणतो? स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसुद्धा म्हणतो. ओके. फक्त त्याला थोड्या वेगळ्या कंडिशन्स आहेत स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणण्यासाठी. आत्तापुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा, डेन्सिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्याला असतात. मग फ्लुइड्सच्या मेकॅनिक्समध्ये यूज होणाऱ्या प्रॉपर्टीज आपण शिकायच्या. तर फ्लुइडची डेफिनेशन काय बघा? फ्लुइडची डेफिनेशन: एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो, म्हणजे जो काय करू शकतो? फ्लो करू शकतो. पण ह्याची थोडी डेफिनेशन काय करूया आपण? स्टँडर्ड डेफिनेशन बघूया एखादी. काय होतं फ्लुइडमध्ये? म्हणजे तुम्हाला स्ट्रेस म्हणजे माहीत असेल. 11th क्लासमध्ये तुम्ही इलास्टिसिटी शिकला असाल की स्ट्रेस और प्रेशर ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असतील असं मी अज्युम करतो. प्रेशर म्हणजे काय असतं? फोर्स अपॉन एरिया. किती फोर्स लागतो आणि किती एरियावर लागतो. ओके. स्ट्रेस म्हणजे काय असतं? हाच फोर्स जेव्हा काय असतो? कंप्रेसिव्ह किंवा टेन्साईल फोर्स असतो. समजा एखादी असा एखादा रॉड आहे, ह्याला जर मी इकडून खेचलं दोन्ही बाजूनं आणि ह्याचा काहीतरी क्रॉस सेक्शन एरिया असेल, तर ह्याच्यात काय तयार होतो? स्ट्रेस. म्हणजे ह्यातले स्वतःचे मॉलिक्युल्स, हा जो कॉज आहे फोर्स, ज्याच्यामुळे हे आता एक्सटेंड होणार आहे, त्याला काय करायला सुरू करतात? अपोज करायला सुरू करतात. आणि मग त्या मटेरियलची स्वतःची प्रॉपर्टी असते ज्याच्यावरून ठरतं की ती किती एक्सटेंड होईल, किती स्ट्रेन होईल. त्याला काय म्हणतो आपण? यंग्स मॉड्युलस, किंवा सिम्पली काय म्हणतो त्याला? मॉड्युलस. ओके. हे एवढं काय आपल्याला आत्ता, म्हणजे 11वीचं इलास्टिसिटी वगैरे एवढं यूज होणं नाही आहे यात आपल्याला. फ्लुइड मेकॅनिक्स इज अ डिफरंट ब्रांच. फक्त सुरुवातीला थोड्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फ्लुइडचा स्टडी करताना काय असतं? भरपूर थेरीज आहे. म्हणजे
युलर्स थेअरी आहे, त्यानंतर अशा भरपूर थेअरी आहे. तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स ही तुम्ही इंजिनिअरिंगला जेव्हा जाल त्यावेळी एक मोठा सेक्शन आहे फ्लुइड मेकॅनिक्सचा, जिथे तुम्हाला टर्बाईन डिझाईन करावे लागतात, पंप्स डिझाईन करावे लागतात वगैरे सगळं, गॅस टर्बाईन्स वगैरे सगळं तुम्हाला प्रोपेलर्स वगैरे सगळं बघावं लागतं. तिथं ह्या सगळ्या थिरीज आहेत. फक्त आत्तापुरतं आपण जे 12th शिकणार आहे ते आपण आयडियल फ्लुइडबद्दल शिकणार. आयडियल फ्लुइड म्हणजे कारण फ्लुइडचे जे हे खूप असं कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे तुम्हाला स्टडी करायचं आहे. मग आयडियल फ्लुइड असतो काय? पहिली गोष्ट, तो इनकम्प्रेसिबल असतो. आयडियल म्हणजे एक्झिस्ट करत नाही असं, पण आपल्याला स्टडी करण्यासाठी सोपं पडावं. समजा मी एक पिस्टन घेतला असा आणि इथं ह्या कंटेनरमध्ये पूर्ण असं फ्लुइड भरला आणि इकडून हा दाबायला सुरू केला असा, तर ह्याचं जे व्हॉल्यूम आहे ते शेवटपर्यंत राहणार. म्हणजे हा पिस्टन आत जाणार नाही थोडासुद्धा. ह्याला काय म्हणतो आपण? इनकम्प्रेसिबल. त्यानंतर दुसरं काय आहे? इरोटेशनल. तर इरोटेशनल वगैरे तुम्ही कुठं शिकाल? फ्लुइड डायनॅमिक्समध्ये शिकाल. त्याचा अर्थ काय? ह्याच्यात अशी खळबळ टर्ब्युलन्स वगैरे होणार नाही, किंवा हे असं वोर्टेक्स जो भोवरा म्हणतो आपण पाण्यात येतो बघा, तो होत नाही, काही नाही होत. ठीक आहे. थर्ड जे आहे की नॉन विस्कस फ्लुइड कसा पाहिजे? नॉन विस्कस. नॉन विस्कस, आता विस्कॉसिटी आपण शिकणार आहे ह्याच चॅप्टरमध्ये, पण विस्कस मी तुम्हाला जर विचारलं की वॉटर अँड हनी ह्यांच्यात काय फरक आहे सांगा. वॉटर लगेच पोर केलं जाऊ शकतं, हनी करू शकत नाही. कारण ते जेव्हा पोर करतो त्याच्यात जे लेयर असतात ते एकमेकाला फ्रिक्शन लावून असे ओढतात मागं, त्यामुळे ते लगेच खाली पडत नाही. आणि ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? विस्कॉसिटी. असं असणं आपल्यासाठी फायदेशीर नाही. कुठं कुठं लागतं, म्हणजे जिथं तुम्ही लुब्रिकेशन वगैरे करता तिथं पाहिजे असं, पण स्टडी करण्यासाठी आपल्याला कसं पाहिजे फ्लुइड? नॉन विस्कस. ठीक आहे. फोर्थ, स्टेडी फ्लो पाहिजे. स्टेडी फ्लो म्हणजे काय? म्हणजे टाईमनुसार ह्याचं टेम्परेचर म्हणा किंवा असं ह्याचं स्पीड म्हणा वगैरे, पाईपमधून जर आपण फ्लो करत असेल तर बदललं नाही पाहिजे. टाईमनुसार विथ रिस्पेक्ट टू टाईम सगळं सेम पाहिजे, व्यवस्थित. जर हा पार्टिकल असा निघाला असेल तर असा नाही गेला पाहिजे, किंवा इथं जर टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस असेल तर इथं नेहमी 10 डिग्री सेल्सिअस पाहिजे. असा जर फ्लो असेल तर त्याला कुठला फ्लो म्हणतो आपण? स्टेडी फ्लो. कळतं? हे आयडियल फ्लुइडसाठी हे 4 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. इनकम्प्रेसिबल, इरोटेशनल, नॉन विस्कस, स्टेडी फ्लो. आपल्याला ह्यातला हा शिकायचा आहे आता, आणि हा कळतं आहे, नॉन विस्कस आणि स्टेडी फ्लुइड. ॲक्च्युली जो आपला चॅप्टर स्टार्ट होतो तो इथून स्टार्ट होतो, डिफरन्स बिटवीन सॉलिड अँड फ्लुइड. बघा, मी समजा एखादं सॉलिड घेतलं, रबर म्हणू आपण, ओके, आणि एवढं समजा एखादा फ्लुइडचा सेक्शन घेतला, असं घेऊ शकत नाही आपण, समजून घ्या तुम्ही आता. ओके, हे फ्लुइड आहे आणि हे काय? सॉलिड आहे. ह्याचा हा एंड मी फिक्स केला आहे समजा. आता काय केलं, ह्या बाजूला मी एक फोर्स लावला असा टँजेन्शियली टू दिस सरफेस. थोड्या वेळानं काय होतं, हा वरचा सरफेस असा डिफॉर्म होतो ॲट अँगल थिटा. आणि तुम्ही जेव्हा फोर्स काढून घेता तो पुन्हा आपल्या जागेला येतो, जर तो त्याच्या इलास्टिसिटी लिमिटमध्ये असेल तर. ठीक आहे. म्हणजे पुन्हा इलास्टिकली काय होतो, परत रिबाउन्स होतो. पण हेच जर मी फ्लुइडबद्दल बोलायला गेलो आणि तिथं जर फोर्स लावला, तर तुम्ही फोर्स लावल्यानंतर हे असं असेल, किंवा त्यानंतर हे पुढं फ्लोज करत राहील, ते पुन्हा आपलं काय करणार नाही, शेप रिगेन करणार नाही. हा डिफरन्स आहे सॉलिड आणि फ्लुइडमध्ये. सॉलिडमध्ये हा जो अँगल थिटा असतो ह्याला आपण शियर मॉड्युलस म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ह्या थिटावर डिपेंड करतो शियर मॉड्युलस. ह्याचा अर्थ काय की शियर स्ट्रेस जो असतो, शियर स्ट्रेस म्हणजे काय? शियर स्ट्रेस इज नथिंग बट टँजेन्शियल स्ट्रेस. टँजेन्शियल स्ट्रेस म्हणजे जेव्हा असा फोर्स लावता तुम्ही एखाद्या बॉडीवर कसे फोर्स लावू शकता. समजा हा एरिया असा आहे, तुम्ही असा एक फोर्स लावू शकता नॉर्मली बाहेर किंवा नॉर्मली आत. जर आत लावत असाल असा कम्प्लीट हे ब्लॉकला असा,
दाबत असाल तर तो कंप्रेसिव्ह स्ट्रेस झाला, जर बाहेर उडत असाल तर तो टेन्साईल स्ट्रेस झाला, आणि जर असं कडेनं लावत असाल टँजेन्शियली तर त्याला म्हणतो आपण शिअर स्ट्रेस, टँजेन्शियल स्ट्रेस. सॉलिडमध्ये टँजेन्शियल स्ट्रेस तुम्ही लावू शकता, फ्लुइडमध्ये टँजेन्शियल स्ट्रेस लावू शकत नाही, कारण एकदा तुम्ही लावला की ते फ्लुइड काय व्हायला सुरू करतं, फ्लो व्हायला सुरू करतं. म्हणजे ह्याचा रेझिस्टन्स टँजेन्शियल स्ट्रेसला जास्त आहे, ह्याचा रेझिस्टन्स टँजेन्शियल स्ट्रेसला काहीही नाही आहे किंवा भरपूर कमी आहे. म्हणजेच ह्याचा शिअर मॉड्युलस जास्त आहे, ह्याचा शिअर मॉड्युलस नियरली इक्वल टू किती आहे, 0. तुम्ही ह्याच्यावर कंप्रेसिव्ह स्ट्रेस लावू शकता, टेन्साईल स्ट्रेस लावू शकता, ह्याच्यावर सुद्धा कंप्रेसिव्ह स्ट्रेस लावू शकता, टेन्साईल स्ट्रेस लावू शकता, पण ह्याच्यावर तुम्ही टँजेन्शियल स्ट्रेस लावला की हा करायला स्टार्ट करतो, फ्लो करायला स्टार्ट करतो. मग मगाशी मी म्हटलं होतं तुम्हाला हनीमध्ये जे फ्रिक्शन असतं त्याच्यामुळं थोडंसं अपोजिशन भेटू शकतं, पण एवढं नाही भेटत की ते सॉलिडप्रमाणे ॲक्ट करायला सुरू करेल. ओके, तर एवढं फक्त लक्षात ठेवा, डिफरंट बिटवीन सॉलिड अँड फ्लुइड. सॉलिड हॅज हाय शिअर मॉड्युलस, लिक्विड हॅज नियरली इक्वल टू ऑर नो शिअर मॉड्युलस. इट कॅनॉट रेझिस्ट शिअर स्ट्रेस. They both can resist either compressive or tensile stresses, but only solids can bear shear stress. Fluids cannot bear the shear stress. When shear stress is applied, they start to flow. कळतंय? ही इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. हे मागचं रामायण विसरलं तरी चालेल. कळतंय? नेक्स्ट जो मी म्हटलं होतं फ्लुइड मेकॅनिक्समध्ये फ्लुइड स्टॅटिक्स म्हणजे जेव्हा फ्लुइड रेस्टमध्ये असतं, आणि फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे फ्लुइड मोशनमध्ये असतं. तर आपण फ्लुइड स्टॅटिक्सबद्दल स्टडी करणार आहे. त्याच्यावर बऱ्यापैकी एक 7-8 लेक्चर्स होतील आपले. त्यानंतर फ्लुइड डायनॅमिक्स त्याच्यावर एक 3-4, आणि त्यानंतर विस्कॉसिटीवर 2 आणि सरफेस टेन्शनवर 2-3. ठीक आहे, हे एवढं सगळं मे बी 15 ते 16 लेक्चरचं पूर्ण सिरीज असेल आपली फ्लुइड मेकॅनिक्सची, आणि त्याच्यात प्लेंटी ऑफ एक्झाम्पल्स, सॉल्ड एक्झाम्पल्स वगैरे सगळे होऊन जाते. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस फ्लुइड स्टॅटिक्स. फ्लुइड स्टॅटिक्स म्हणजे काय, व्हेन द फ्लुइड इज ॲट रेस्ट. एवढंच, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. म्हणजे काय, समजा हा एक कंटेनर आहे कुठला तरी, आणि ह्याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवलं आहे असं. ओके, ह्याच्यामध्ये कुठलाही पॉईंट जर तुम्ही बघितला तर ह्याला सगळ्या बाजूने काय होते, सगळे असे धक्का देऊन त्याला डिस्प्लेस करायचा प्रयत्न करतात. त्यामुळं हा सुद्धा ह्या सगळ्यांना अपोज करायला प्रयत्न करतो, आणि अपोज करताना सगळ्यांवर स्ट्रेस किंवा प्रेशर लावायला सुरू करतो. ओके, म्हणजे प्रेशर इन ऑल डायरेक्शन्स इज सेम. ह्याच्यावर आपण एक लॉ बघणार आहे, लक्षात ठेवा. किंवा समजा मी असं म्हटलं, एखादा तुम्ही बलून घेतला, तो जर फुगवला तर असं समोरूनच फक्त फुगत नाही, तो सगळ्या बाजूनी फुगतो. म्हणजे आतलं जे फ्लुइड तुम्ही आत ब्लो करताय ते कंटेनरच्या वॉलला डिस्प्लेस करायला बघतं. त्यामुळं प्रेशर सगळ्या बाजूला लागतं, आणि त्यामुळं ते इट हॅज नो डेफायनाईट डायरेक्शन. म्हणजे प्रेशरला कुठलीही डेफिनेट डायरेक्शन नसते, अँड दॅट्स वाय इट इज कन्सिडर्ड ॲज अ स्केलार. त्याला डायरेक्शन नसते असं नाही, भरपूर डायरेक्शन आहे, आणि ज्याला भरपूर डायरेक्शन आहे त्याला कुठलीच डायरेक्शन नाही, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, स्केलार. मग जे फ्लुइड्समधले जे स्ट्रेस असतो जो आपण बघितला कंप्रेसिव्ह किंवा टेन्साईल, त्यालाच आपण काय म्हणून कन्सिडर करतो, प्रेशर. मग प्रेशर इज डिफाईन्ड ॲज द नॉर्मल, किंवा आपण म्हणू त्याला नॉर्मल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया. ठीक आहे, म्हणजे समजा मी एखादा क्यूब घेतला असा, आणि ह्याच्यामध्ये पाणी भरलं आहे, पूर्ण असं भरलं आहे कम्प्लीट. क्यूबचं साईड किती आहे, ए, त्यामुळे हा एरिया किती असणार, ए स्क्वेअर. सगळा एरिया किती असणार, ए स्क्वेअर, कुठल्याही साईड तुम्ही बघितले तर. आणि इथले जे फ्लुइड असतात ते ऑल डायरेक्शनला प्रेशर लावायला सुरू करतात. त्यामुळे इकडच्या बाजूला सुद्धा ह्या सरफेसवर सुद्धा एक नॉर्मल फोर्स लागेल ह्या एरियावर,
आणि इथलं प्रेशर काय असणार, फोर्स अपॉन दिस एरिया. कळत आहे. ह्या डाऊनवर्डसुद्धा ह्याच्यावर पण लागणार फोर्स. कळत आहे. हा एरिया ए आहे तर हा फोर्स एफ आहे, तर हा सुद्धा प्रेशर काय असणार, फोर्स अपॉन एरिया. कळत आहे. मग प्रेशरला डिफाईन कसं करायचं, फोर्स अपॉन एरिया. फोर्सचं याचा युनिट काय आहे, न्यूटन. एरियाचं काय, मीटर स्क्वेअर. सो प्रेशरचं युनिट काय आलं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा त्याला आपण एसआय युनिटमध्ये म्हणतो पास्कल. ओके, सॉरी, स्मॉल पी, किंवा त्याला लिहिताना आपण पी ए असं लिहितो. कळतं. अजून भरपूर युनिट्स आहेत त्याचे. एक बार म्हणून आहे विच इज इक्वल टू 10⁵ पास्कल. हेक्टो पास्कल आहे, भरपूर आहेत. किंवा त्याला रीडिंग करताना MM ऑफ SG, MM ऑफ HG हे आपण बघणार आहे नंतर ॲक्च्युली याचं मिनिंग काय. पण असं भरपूर असतं. किंवा कधी कधी तुम्ही जर बघितला पंपमध्ये हवा वगैरे मारायची असेल तर तिथं हे असतं बघा, गेज असतो, प्रेशर गॉज. तर त्याच्यावर PSI असं लिहिलेलं, पाऊंड्स पर स्क्वेअर इंच असं लिहिलेलं असतं. हे सगळे युनिट्स आहेत याचे. हे युनिट्स आता जरी मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विसरणार आहे, त्यामुळे मी एवढं डीप ह्याच्यावर घेत नाही. ओके, फक्त एवढं लॉजिक ठेवा की प्रेशर ही स्केलर आहे, त्याचा फॉर्म्युला, आणि ते सगळ्या डायरेक्शनला लागतं फ्लुइड्समध्ये. ओके, एवढं फक्त लक्षात ठेवा. प्रेशरमध्ये प्रेशर जेव्हा फ्लुइडसाठी स्टडी करतो तेव्हा आपण स्टडी करताना एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघतो ज्याला आपण म्हणतो लिक्विड कॉलम प्रेशर. ओके, समजा एखादा कंटेनर आहे असा पूर्ण पाण्यानं भरला आहे, आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, हा पूर्ण पाण्यानं भरला आहे समजा, आणि त्याच्यामध्ये काय केलं मी, फ्लुइडचाच ह्याच्यामधलाच मी एक सेक्शन घेतला असं पूर्ण रेस्टमध्ये फ्लुइड. ठीक आहे. आणि ह्याच्यामधलाच एक सिलेंड्रिकल सेक्शन घेतला आहे मी असा, ज्याचा एरिया किती आहे, आणि त्याची हाईट किती आहे, H. ठीक आहे. गुड. तर ॲक्च्युली ह्या कॉलमला मी सरफेसपासून घेतो असा, ॲट हाईट H. तुमच्या बुकमध्ये मी बघत होतो कसं डेरिव्हेशन दिलं आहे, पण मला ते एवढं पटलेलं नाही, आणि दुसरी इंटिग्रेशनची कन्सेप्ट मी आता इथं यूज करू शकत नाही. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा की फ्री सरफेसपासून इथं सिलेंडर घेतला ॲट अ हाईट H, आणि त्याचा एरिया किती E. हा इमॅजिनरी सिलेंडर आहे, कुठलं बाहेरचं मटेरियल लावून ठेवलेलं नाही. ह्याच फ्लुइडमधला एक सेक्शन मी स्वतःच्या स्टडीसाठी काय केला आहे, असा समजून घेतला की ते एक आहे, कारण फ्लुइड कशामध्ये, रेस्टमध्ये, त्यामुळे सगळे मॉलिक्यूल आहे त्या जागेवर आहेत. ओके, आता इथं जर बघितलं तुम्ही डाऊनवर्ड इथं बॉटमला, तर ह्याच्यावर एवढ्या सगळ्या ह्या पूर्ण कॉलमचं वेट लागत असणार आहे. आणि वेट कसं लिहितो आपण, mg, आणि ह्याचा एरिया किती आहे, A. सो द प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, इजंट इट. ऑल्सो हा जो सिलेंडर आहे, म्हणजे हे जे लिक्विड आहे त्यातला जो सिलेंडर आहे त्याची पण डेन्सिटी रोज असणार, जर लिक्विडची डेन्सिटी किती असेल, रो. कळत आहे. मग ह्याचं मास लिहिताना आपण काय लिहितो, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहू शकतो. ओके, सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम काय असतं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट. करेक्ट का. मग ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर 2, आणि हे मी इथं पुट करतो. सो द प्रेशर विल बी, एमला काय लिहिलं आपण, रो इंटू A इंटू H इंटू G अपॉन A. एला A कॅन्सल झालं. सो द प्रेशर कम्स आउट टू बी रो HG, किंवा ह्याला म्हणण्यासाठी सोपं पडावं म्हणून H रो G सुद्धा म्हणतात, किंवा रो G H सुद्धा म्हणतात. तुम्हाला जसं म्हणायला सोपं पडेल त्याप्रमाणे तुम्ही ठरवा. ओके, मला तर म्हणजे H रो G किंवा रो G H बरं वाटतं म्हणायला. तर ह्याचा अर्थ काय समजून घ्या, म्हणा कसं पण तुम्ही. प्रेशर ते तुम्ही समजा काय केला, इथून उडी मारली पाण्यामध्ये, आणि इथं जाऊन तुम्ही काहीतरी काय करतो, स्कुबा डायव्हिंग वगैरे करता ह्या हाईटला 1 मीटर किंवा 10 मीटर्सला. तर हाईट जशी वाढेल, खाली जसं जाल तसं हा लिक्विड कॉलमचं वेट वाढत जाणार, त्यामुळं प्रेशर वाढत जाणार. त्यानंतर ग्रॅव्हिटी काय, त्याचं तुम्ही बघू शकता. मग त्याच्या भरपूर कंडिशन आहेत, अर्थच्या आत गेलं तर, अर्थच्या बाहेर गेलं तर, पण आत्तापुरतं सरफेसला ग्रॅव्हिटी सेम आहे समजा. आणि डेन्सिटी जेवढी जास्त, म्हणजे वॉटरमध्ये जाणं
आणि एखाद्या ऑइलमध्ये जाणं हे डिफरंट असणार, कळतं आहे? तर हे प्रेशर जे आहे विथ डेप्थ वाढत जातं, हे आपल्याला ह्यात बघायचं होतं. सो द प्रेशर, हायड्रोस्टॅटिक प्रेशर वेन द फ्लूइड इज ॲट रेस्ट, आय एम टॉकिंग ओनली अबाउट हायड्रोस्टॅटिक्स. हे सगळीकडे नाही लावायचं. ओके, मोशनमध्ये असल्यावर हे नाही यूज करत, तिथं वेगळी फॉर्म्युला आहे. पण जेव्हा आपण फ्लूइड स्टॅटिक्सबद्दल बोलतो आहे तेव्हा कुठल्याही पॉईंटला आपलं प्रेशर जे असतं ते कसं लिहितो आपण, रो जी एच, कळतं आहे? वेअर रो इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड, जी इज ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अँड एच इज द हाईट ऑफ वॉटर कॉलम ऑर द डेप्थ ॲट विच यू आर स्टँडिंग. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इथं समजा हेच कंटेनर मी असा तयार केला. ओके, इथं वॉटर लेवल दोघांची सेम राहते, कॉमन सेन्स आहे. ओके, आता इथं मी हे प्रेशर पकडलेलं नाही बरं का, वरचं ॲटमॉस्फिअरिक जे एक्स्ट्रा दाबते त्याला वगैरे. मी फक्त गेज प्रेशरबद्दल बोलतो आहे. ते टाईप्स ऑफ प्रेशर आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. फक्त हे एवढं लक्षात ठेवा की हे कुठंतरी येतं आपल्याला, ठीक आहे? आता लक्ष द्या, इथला जर मी एवढा मोठा सिलेंडर पकडला, मगाशी जो पकडला होता आपण, आणि इथला हा एवढा छोटा बघितला, दोघांच्या हाईट सेमच आहे, तर कुठं प्रेशर जास्त असेल? दोन्हीकडं प्रेशर सेम असेल. प्रेशर विल बी सेम. व्हाय? कारण इथं डेरिवेशन करताना बघा, एरियाला एरिया कॅन्सल होऊन गेला, म्हणजे इट इज इंडिपेंडंट ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे हाच कंटेनर समजा मी असा बनवला असता, ह्याच्यामध्ये मी असं पाणी फिल केलं असतं समजा हे असं. ओके, आणि जर मला इथं चेक करायचं असतं की किती प्रेशर आहे, दोघांसाठी हाईट सेम आहे, एरिया कसाही असू दे, मला नाही फरक पडत. एरिया कुणासाठी फरक पडणार आहे? वेन प्रेशर, तुम्हाला फोर्स काढायचा असेल त्यावेळेला एरियाचा फरक पडणार आहे, बिकॉज फोर्स इज इक्वल टू प्रेशर इन टू एरिया. प्रेशर सेम असेल तर फोर्स कशावर डिपेंड करणार? एरियावर. पण प्रेशर हे फक्त ह्याच्यावर डिपेंड करतं, रो जी एच. जे रो पाणी दोन्हीकडे सेम आहे त्यामुळं ओके, जी ठीक आहे, एच पण सेम आहे त्यामुळं P1 इज इक्वल टू P2. कळतं आहे का? हे लक्षात ठेवायचं नेहमी. कशावर डिपेंड करतं, कशावर इंडिपेंडंट आहे, समजलं? बरं, थिअरी बघितली, त्याच्यावर क्वेश्चन बघू. खूप सिम्पल आहे, आपल्या बुकमधला घेतला आहे मी हा, कारण आता दुसरीकडून शोधायचं म्हणजे जरासा वेळ लागेल, मी घेतो तरी पण. हे बेसिक क्वेश्चन पहिल्यांदा तयार करू आपण. Two different liquids of density ρ1 and ρ2 exert same pressure at certain points. Okay. What will be the ratio of the depths from the surface of water? इथे लिहिलेलं नाही मी. म्हणजे काय म्हणता येईल, समजा मी दोन कंटेनर घेतले असे, हा एक कंटेनर आहे आणि हा एक कंटेनर आहे, दोघांची हाईट वगैरे सेम आहे. ह्याची डेन्सिटी ρ1 आहे ह्यातल्या लिक्विडची, आणि ह्याची लिक्विडची किती आहे, ρ2 आहे. ओके, इथं ह्या पॉईंट एला समजा ही डेप्थ जी आहे ती H1 पकडली मी, आणि ह्या पॉईंट बीला जी डेप्थ आहे ती किती पकडली, H2 पकडली. आणि ह्या दोन्ही पॉईंट्सला ह्यानं समजा प्रेशर P लावलं तर इथंसुद्धा प्रेशर किती येतं, ते P. कळतं आहे? तर आपल्याला ह्या H1/H2चा रेशो काढायचा. मला कळलं नाही डिफरंट काय येतं, कारण डेन्सिटीसुद्धा डिफरंट आहेत, आणि प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला ρg h असा माहिती आहे. डेन्सिटी डिफरंट असल्या प्रेशर सेम येण्यासाठी हाईटसुद्धा डिफरंट पाहिजे. कळतं आहे? सो इफ वी नो दॅट प्रेशर P1 अँड प्रेशर P2 आर इक्वल, देन वी कॅन राईट ρ1gh1 इज इक्वल टू ρ2gh2, आणि सेम प्लेसवर ठेवले त्यामुळे जीसुद्धा सेम असणार. सो ρ1/ρ2 इज इक्वल टू h2/h1. कळतं आहे? मग रेशो जो आहे आपला तो काय विचारला, h1/h2 विचारला. इट विल बी ρ2/ρ1. दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. कळतं आहे? असा खूप सोपा क्वेश्चन हा, आय होप तुम्हाला समजलं असेल, काय एवढं काय अवघड नव्हतं का. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट द प्रेशर ॲट अ डेप्थ ऑफ 6 meters अंडर वॉटर. इथं बाकी काही दिलेलं नाही. प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याला, ρgh. म्हणजे वॉटर जर समजा इथं असं वॉटर लेवल असेल आणि तुम्ही इथं पोहत असाल समजा अशी, ओके, 6 meter डेप्थवर तुमच्यावर किती प्रेशर लागेल ते शोधायचं.
ओके. प्रेशर लागतं बरं का. ॲक्च्युली हे जे सिलेंडर्स वगैरे घेऊन जातात, मी तुम्हाला कधी जर क्लासरूममध्ये सांगेल तर ऑक्सिजन सिलेंडर का घेऊन जातात, नॉर्मल एअर सिलेंडर का घेऊन जात नाहीत सांगतो तुम्हाला. फक्त हे लक्षात ठेवा. म्हणजे आत्ताचा प्रॉब्लेम बघा 6 मीटर आहे आणि वॉटरची डेन्सिटी किती आहे 1000 kg/m³. ठीक आहे. सो द प्रेशर विल बी रो किती आहे 1000. सगळं आपण ह्याच्यातलं बघू SI युनिटमधलं. जी किती आहे 9.8 किंवा तुम्ही त्याला 10 पकडा आणि H किती आहे 6 मीटर डेप्थ. सो इट विल बी 6 × 10⁴ पास्कल्स. ओके. दिस इज द सोल्युशन फॉर दिस क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन बघा. क्यूब आहे बरं काय. ऑफ साइड 1 मीटर इज प्लेस्ड अंडर वॉटर ॲट अ डेप्थ 10 मीटर. फाइंड द फोर्स ऑन इट्स बॉटम सरफेस. ओके. खूप सोपा क्वेश्चन आहे हा सुद्धा. समजा हे वॉटर आहे, इथे क्यूब प्लेस केला असं. आता क्यूबला मी 2D मध्ये बघतो, म्हणजे समोरून बघतो, म्हणजे मागची साईड दिसणार नाही. आणि किती हाईटवर आहे 10 मीटर्सवर आणि ह्याची साईड किती आहे 1 मीटर. तर ह्याच्यावर बॉटम सरफेसला किती फोर्स लागेल असं विचारलं आहे. कशामुळं लिक्विडमुळं म्हणजे वॉटरमुळं. कळतं आहे. आता हे सोडवण्याची ट्रिक काय तर तुम्ही जर बघितला इथं जो फोर्स लागतोय तर इथलं प्रेशर तुम्हाला काढायला पाहिजे. इथलं प्रेशर काढण्यासाठी फॉर्म्युला काय ρgh. ठीक आहे. इथलं प्रेशर काढण्यासाठी तुम्हाला ही पूर्ण हाईट काढावी लागेल अशी. ही जर 10 असेल आणि ही 1 मीटर असेल क्यूब असल्यामुळे तर ही किती होणार 11 मीटर्स. कळतं आहे. सो द प्रेशर विल बी रो किती आहे आपला वॉटरचा 10⁻3. जी किती आहे 10. हाईट किती आहे 11. कळलं 11. इथलं जर विचारलं असतं तर 10 घेतला असतो मी डायरेक्ट. बॉटमचं विचारलं म्हणून किती घेतला एक्स्ट्रा 1 ॲड केला होता मी इथला, कारण टोटल डेप्थ बघ. सो दिस इज द प्रेशर. नाव प्रेशर इज ऑल्सो गिवन एज फोर्स अपॉन एरिया. सो द फोर्स विल बी प्रेशर इंटू एरिया. आता क्यूबचा एरिया काय असणार साईडचा स्क्वेअर बरोबर. त्यामुळे ही किती होणार एरियासुद्धा किती होणार 1 × 1 दॅट इज 1. त्यामुळे ह्याला घ्यायची काही गरज नाही. सो द फोर्स विल बी प्रेशर इंटू एरिया किती आहे 1. सो फोर्स विल बी दिस सेम 10⁻3 × 10 × 11 दॅट इज 110 kN. कळतं आहे. तुम्ही असं सॉल्व करायला कळलं नाही. 110 kN का घेतलं 10⁻3 किलो आणि 110 इथं घेतलं. ओके. ह्या टाईपमध्ये सॉल्व करा तुम्ही. प्रॅक्टिस करता का बघा. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी हायड्रोस्टॅटिकचे नवीन कन्सेप्ट घेऊन येतो. बायोन्सी असेल किंवा मग टाईप्स ऑफ प्रेशर बॅरोमीटर्स वगैरे मॅनोमीटर्स वगैरे आपण सगळं स्टडी करू. ठीक आहे. सो हॅव अ गुड डे. स्टे होम स्टे सेफ.